ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले येथे शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका खजिनदार यांच्या वाढदिवसानिमित्त चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुधाकर पाटील यांच्या स्वखर्चातून जांभूळपाडा येथे 25 CCTV कॅमेरे मोफत बसवण्यात आले। पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रभाकर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रीतम म्हात्रे, सुधाकर पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। तसेच प्रभाकर पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाला कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय प्रभाकर पाटीलजी आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपले लाडके सरपंच ज्यांनी चिर्ले गावठाण आणि मला वाटतं एकच गाव राहिलेलं हे सुद्धा पूर्ण केलं आणि स्वखर्चाने पूर्ण केलं। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक केलं। कारण CCTV आपण बोलायला सोपं आहे, परंतु घरात CCTV लावताना वायरिंग कमी लागते, परंतु गावात CCTV लावताना वायर जवळजवळ 1 किलोमीटर फिरते। याचा खर्च आपण बघितला तर भरपूर मोठा खर्च असतो। कारण मला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, त्यामुळे सरपंच तुम्ही वैयक्तिक खर्चातून हे सगळं करताय। जसं आता तुम्ही ग्रामपंचायतीचं ऑफिस देखील वैयक्तिक खर्चातून करताय। आमचे आहेत मधुकरचे आहेत, दीपकचे आहेत, ही सगळी मंडळी, ही सगळीच मंडळी, ज्येष्ठ मंडळी, नारायण काका आणि सगळी मंडळी, या सर्वांच्या सहकार्यानं शेतकरी कामगार पक्ष नेहमी मला वाटतं तळागाळातील काम करणाऱ्यांचा पक्ष नुसतं म्हणायला नाहीये किंवा बोलायला नाहीये, तर काम करून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी याचं ज्योतक उदाहरण या ग्रामपंचायतीतून आपण घेऊ शकतो असं माझं ठाम मत आहे। आणि आज औचित्य प्रभाकर पाटीलजींचा वाढदिवस, कारण तुमच्यासारखी हसणारं नेहमी व्यक्तिमत्व मी पक्षात आज नाही, मी कॉलेजला असल्यापासून बघतोय। कधी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असं उदासीनता दिसणार नाही। ही व्यक्ती नेहमी हसतमुख, पक्षाच्या कुठल्याही मीटिंगला येणार, बाजूला बसणार, पुढे खुर्ची पाहिजे असंही त्यांचं कधी मत नाही। मग आता ठाकूर साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे की नेहमी ही व्यक्ती मागे राहून मिळाली खुर्ची मिळाली नाही तर बाजूला बसणार अशी ही व्यक्ती आहे। परंतु गावाचा विकास करत असताना नेहमी प्रश्न मांडून, आणि सरपंचांचं तर काय सांगायलाच नको, मंदिरावर पाया पडायला नेला तिथे पण काम सांगितलं, खाली आलो तिकडे पण काम सांगितलं, म्हणजे पाठपुरावा करणारा सरपंच म्हणून काका पाटलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि खरं काका, हे नुसतं बोलायला नाहीये किंवा टाळ्या घेण्यासाठी अजिबात नाहीये, काम करण्याची इच्छाशक्ती असणारी ही सगळी मंडळी आहे। त्याच्यामुळे आज राहिलेलं गाव देखील कॅमेरा आणि कॅमेऱ्याची गरज काय, आता तर आपण गावात म्हणजे आजूबाजूला सगळं रहदारीचा रस्ता आहे, कधी कुठला ट्रेलर येईल, काय येईल, काय कोण ड्रायव्हर क्लिनर करेल, काय पत्ता लागत नाही। परंतु त्याचं रेकॉर्डिंग पण आपण मंदिरात मला वाटतं ठेवलंय। कधीही काही घटना घडली, परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो की अशा घटना घडू नये, परंतु जर घडलीच तर त्या देखील आपल्याला इथे बघता येणार आहे, म्हणजे एकदम क्लिअर पद्धतीने बघता येणार आहेत। अतिशय सुंदर पद्धतीने कॅमेरे त्या क्वालिटीचे लावलेले आहेत। पुन्हा एकदा मी मनापासून सरपंच आणि पूर्ण कमिटींना मनापासून धन्यवाद देतो की अशीच कामं जर आपण केली तर मला वाटतं पुढच्या वेळी एका पक्षाच्या समोर कोणी उमेदवार देखील नसतील हे देखील मला आज जाहीर करावं लागेल। कारण आपण नेहमी केलेल्या कामाची पोचपावती कधी मागत नाही, परंतु जनताच त्याची पोचपावती देत असते आणि कामरूपी पोचपावती देत असते। आपण जसं बघतो की हार जीत हे चालत राहतं, त्याच्यात काही चिंता करायची गरज नसते, परंतु दुसऱ्या दिवशी किंवा त्या क्षणाला पुन्हा त्याच उमेदीनं कामाला लागणं हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळी मंडळी कामाला लागलोय। पुन्हा एकदा प्रभाकर पाटील साहेब आणि वहिनी, तुम्ही शेवटी अर्धांगिनी आहात, शेवटी यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीचा हात हा खूप महत्त्वाचा असतो आणि हे शक्य तुमच्यामुळेच होत असतं। तर प्रभाकरजींना मनापासून आपणा सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्या वाढदिवसाचं कौतुक करूया आणि आम्हाला पुढे चांदेला दुसऱ्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या त्यांच्या सहचारी कविता पाटील
ज्या जिल्ह्याच्या माजी सरपंच होत्या निवेदकाने सांगितला प्रत्येक पुरुषाच्या मागं कर्तृत्व महिलेचा हक्क असतो, पण आपल्याला माहीत नाही त्या किती कर्तृत्ववान होत्या प्रभाकर पाटलांपेक्षा. त्याशी लढाव संघर्ष राहिलेमध्ये हे मी डोळ्यात बघितले. केवळ पाठिंबा आणि सत्ता पुढे आलेली आहे हे आपल्याला माहिती कमी आहे. या ठिकाणी सरपंचाचं विशेष अभिनंदन करीन की प्रभाकर पाटलांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ते स्वखर्चातनं या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले. सरपंच मी 2 ग्रामपंचायतच्या कॅमेऱ्याचं उद्घाटन केलं. ग्रामपंचायतची नावं समजत नाही तुम्ही समजून घ्या. ग्रामपंचायतच्या पैशातनं केलं. मी पहिला सरपंच बघितला, मी कदाचित सरपंच होतो, आमच्या काळात तसं काही नव्हतं. तर असा पद्धतीचा जर सरपंच असेल तर गावाचा विकास का होणार नाही. प्रभाकर पाटलांच्याबद्दल बोलायला जाताना फार वेळ लागेल. प्रभाकर पाटलांनी जवळून बघला. आदिवासीचा प्रश्न असो, आरोग्य शिबिर असो, शाळेचा प्रश्न असो, या मंदिराचं काम असो, किती त्यांनी मनावर घेतलं. आणि प्रीतम म्हात्रेंनी सांगितलं की प्रभाकर पाटील हा पडद्याचा कार्यकर्ता आहे, तर ती पडद्यासमोर आला नाही, मागं राहून त्यांनी काम केलं. आणि खानदानी त्यांचं वैशिष्ट्य आहे सरपंच साहेब का आम्ही नाता असं नाही तेवढं मेवणं आहे. त्यांनी नातं होतं का तिथं मित्राने पाठीचं त्याला बरोबर ना, आम्ही नात्याचा आधार घेतो नाही, तुम्हाला नातेवाईक आहे कसा विरुद्ध जाऊ. प्रभाकर पाटलांनी ते त्यांचं वैशिष्ट्य आहे अनेक ठिकाणी सांगितलं. तर नात्याच्या गोष्टी करता प्रभाकर पाटलांनी पार्टी के पार्टी अशी निष्ठा मिळत नाही. आणि निष्ठेच्या गोष्टी करणं चुकीचं आहे. सगळ्या निष्ठा जिल्ह्याच्या खाली बुडल्या, पण काही निष्ठावंत लोक आहेत ही गोष्ट त्याच्यात प्रभाकर पाटील असं मला वाटतं. आयुष्यात प्रामाणिकपणा अतिशय ते एका वक्त्याने सांगितलं त्या दुर्धर आजारावर मात केली. मला मी जर त्या ठिकाणी असतो तर मी त्या जीवनाची आशा सोडली असतो. मी ते सगळं जवळून बघितलंय. प्रतिकूल परिस्थिती नुसती प्रतिकूल आहे, प्रवाहाच्या विरुद्ध वाढत त्याची ताकद आहे. अशी माणसं त्या समाजात पुढं आहेत. पत्रकारांनी बोलायचं नसतं, पण मी बघताय तसेच त्यांना माहिती आहे मी बोलत नाही. सकाळी पार्टीच्या बैठकीत मी बोललो नाही, माझा फार आग्रह होता, मी बोललो नाही. पण या ठिकाणी प्रभाकर पाटलांसाठी ते बोलावं लागेल. एका चांगल्या माणसाचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेलं एक कौतुक आहे. आपल्याला सर्व एक गोष्ट सांगेल, आज अमावस्याची रात्र आहे. आजकाल तारे दिसत काजवे चमकतात. प्रभाकर पाटलांचा उजेड करायचं काजव्यासारखं असेल तर तो कायम सोडतो. आपण इथं ज्योती लावली, इथून इलेक्ट्रॉनिक आहे, लाईट इथं निघून जाते, ज्योत थोड्या प्रमाणात आहे ती कायम सोडत आहे. असं प्रभाकर पाटलांचं कारण जगजात नाही. लाईट लावली, बॉक्सिंग लाईट होती, बॉक्सिंगमध्ये कधी आले नाही हे विशेष आहे. स्वतःच्या निर्मळ मनाने सदैव कुठल्या तऱ्हेचा हेतू मनात न ठेवता त्याने आदिवासीचं जे काम केलंय ते मी खरोखर जवळून बघितलंय. आणि अशा पद्धतीचा माणूस मी सरपंच आपल्याला सांगेल. त्यांच्या शाळेचा एक कार्यक्रम होता, या ठिकाणी CM मुंडे होते, माझे मित्र होते, आता काळजी आहे. मी त्यांना ते आणलं, त्यांनी मला सांगितलं माधव पाटील अशा पद्धतीची माणसं आमच्याकडे नसतात. हे सांगायचं कारण असं की त्यांना त्याची प्रसिद्धीची आवड नाही, पण अशी मंडळी त्यांचं काम करतं. आणि हे मुद्दा सांगितलं प्रीतम म्हात्रे बोलले की 100 वर्ष जगावं त्यात विशेष काही नाही. जी माणसं सत्कर्मासाठी जगतात त्यांना आयुष्य भागाची गरज होणे सतत कार्यरत असतात. 50 वर्ष त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलं, पुढील 50 वर्ष करावं अशी मी शुभेच्छा देतो. आणि त्यांना एक हिंदी शेअर म्हणतो, आप जो हजारों साल के दिन हो 50,000 अशा पद्धतीने करावं. आणि साईच्या अशी प्रार्थना करून त्यांच्या कुटुंबियांना खूप सपोर्ट राहावं, आरोग्य राहावं, पहिला आरोग्यावर भर देतो अशी पुन्हा प्रार्थना करून जय हनुमान म्हणून संबोधून जय हिंद, जय महाराष्ट्र. आदर्श व्यासपीठ तसेच व्यासपीठावर बसले प्रतिष्ठित मंडळी प्रीतम म्हात्रे साहेब, पाटील साहेब, प्रभाकर पाटील साहेब, आरडी तसेच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते. आज कित्येक वर्ष ज्या गोष्टीची आपल्याला प्रतीक्षा होती आणि वाट पाहून होते ती गोष्ट आज आपण साकार केलेली आहे. आणि आज प्रभाकर पाटील यांच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज कित्येक वर्ष माझ्या पुढे हाच प्रश्न होता, सुरक्षा व्यवस्था आणि आम्हाला CC कॅमेरे पाहिजे ही मागणी ग्रामपडा सदस्य ग्रामस्थांची होती. आणि खरोखरच आमच्या कंपनीच्या प्रयत्नानं आज
या ठिकाणी 25 CCTV कॅमेरे ॲक्टिवेट केलेले आहेत. आमच्या कंपनीने हेतू पुरेपूर असं आहे की ह्या कॅमेऱ्याचा हेतू म्हणजे माणसाला सुरक्षा पाहिजे. अनुचित प्रकार घडलेला तो प्रत्यक्षात कोणी केला आहे ते कशा प्रकारे केला आहे याची माणसाला जाणीव होऊन तो आरोपी पकडला जावा पाहिजे याच्यासाठी या कॅमेऱ्याचा उपयोग केला जाईल. आणि बरोबरच आज सर्व ग्रामस्थांचे सुद्धा मी अभिनंदन करतो की या कार्यक्रमाला उपस्थित आहे. हा कार्यक्रम छोटा आणि आज या कॅमेऱ्याचे पदार्थ सगळे मी यांच्याकडे गावकऱ्यांकडे सोपवित आहे. प्रत्येकाने याचा योग्य उपयोग करावा, योग्य त्या गोष्टीचा त्यांनी हे करावा, प्रत्यक्ष पाहणी करावी. आणि हा जो कॅमेऱ्याचा पॉईंट आहे हा मंदिरात दिलेला आहे. दुधाला जर ते बघायचं असेल तर त्यांनी फुटेज बघण्यासाठी आपल्या IT अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपला काय प्रकार झालेला असेल त्याचा शोध घेण्याचा प्रतीक्षा करावी. खरोखरच आज मी ह्या कॅमेऱ्याचे पदार्पण या ग्रामस्थांचे करतो. एवढं बोलून मी भाषण माझे पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय आपले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच काका पाटील, आत्ताच शुभेच्छा देऊन गेलेले आपले नेते प्रीतमदादा म्हात्रे, माझे गुरु आणि मी ज्यांना कुटुंब म्हणून मानतो की माझ्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक वेळेला माझी विचारपूस करणारे ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, सन्माननीय व्यासपीठ, आज वयाची 50 वर्ष होताना मी आज जो 50 वर्ष जो उभा आहे, माझी पूर्वजांची पुण्याई, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद, मित्रांचं सहकार्य, लहान मोठ्यांचं प्रेम आणि गावावर असणारी निष्ठा आणि गावाच्या लोकांचं असणारं प्रेम, ह्यामुळेच मी आज इथं 50 वर्षात उभा आहे. कारण 50 वर्षामध्ये माझ्यावर जे प्रसंग आले किंवा जे काय आजारपण आलं किंवा जे मी भोगलं, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये माझा कुटुंब, माझे सहकारी, माझे मित्रमंडळी, माझे गावकरी सगळे साथीला होते. आणि आज जो उभा आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे. आणि हे जे कार्य करू शकलो मी ते त्यांच्यामुळेच करू शकलो. वयाच्या 20व्या वर्षापासून मी थोडा राजकारणात सक्रिय झालो आणि राजकारणात सक्रिय होत असताना माझे माधवराव पाटील असतील, खरोखरच राजकारणात आणणारे मला प्रभाकर जुवेकर असतील की त्यांनी राजकारणाचे धडे दिले. आणि इतर मग ते दुसऱ्या पक्षात गेलेले असतील किंवा काही असतील, पण त्यांना मी गुरुस्थानी, त्यांना मी प्रेरणास्थानी मानून मी माझं कार्य करत राहिलो. कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता, कुठलंही हे न ठेवता मी कार्य करत राहिलो. ज्या वर्षी मी वयाच्या 26व्या वर्षी मला जेव्हा सर्व्हिस लागली, मी ज्या वेळेला मी सर्व्हिसला लागलो त्यावेळेस मी ठरवून घेतलं होतं की येणाऱ्या माझ्या प्रत्येक इन्कममधून, येणाऱ्या माझ्या प्रत्येक पगारामधून मी काही % रक्कम मी समाजासाठी देईन किंवा माझ्या व्यवसायामधली जे काय मी ते कमवेन, व्यवसायामध्ये आजूबाजूचा जो व्यवसाय असेल किंवा तिथं माझा असेल त्याच्यात एक ठराविक रक्कम किंवा ठराविक % रक्कम मी समाजासाठी देईन. मग ती अनपेक्षित असेल, कोणाला माहिती नसेल, ती माझ्या मी पद्धतीने करत असतो स्वखर्चात. माझ्यापेक्षा इथं माझे ज्येष्ठ नेते बसलेले आहेत काका पाटील, त्यांचं खरोखरच मला आभार व्यक्त करायचं आहे की आम्ही एक शब्द टाकला त्यांच्यासाठी. आणि मग त्यांनी शब्द टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं गावात, जांभूळपाडा गावात नाही, अख्ख्या ग्रामपंचायतीला मी 100% ग्रामपंचायतीला आज जवळजवळ त्यांच्या गावात एकूण टोटल जवळजवळ 62 ग्रामीण चिखली ग्रामपंचायतीने सुरक्षाला दिलेल्या आहेत. आमच्या ग्रामस्थामार्फत, आमच्या सर्व मित्रमंडळीमार्फत
आभार मानतो, कारण ही काळाची गरज आहे. कॅमेरे असणं ही काळाची गरज आहे. कुठं काही गैरवर्तणूक झाली, गैरप्रकार झाला, अगदी आजची गरज समजून त्यांनी हे कॅमेरे बसवले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. बोलायचं बरंच होतं, पण आज सगळे जे माझ्यावर प्रेम करणारे सगळी लोक जी तुम्ही आली, मी सगळ्यांचं मी आभार मानतो की माझ्यावरचं प्रेम हे तुम्ही असंच यापुढे ठेवा. त्याच्यामुळे मला तुमच्यामुळे शक्ती मिळू शकेल की मी समाजात काही कार्य करू शकेल. कधी कधी हे कार्य करताना माझ्या कुटुंबाचं पण मला साथ मिळाली. कधी कधी आमचा विषय होतो, बस झालं आता सोडा, बरंच केलं, बरंच झालं, पण ही जी काय आपण बोलतो की लागलेली जी आपल्या पाठीमागं हे आहे ती सुटत नसते. किती वेळा मी शब्द दिला की बाबा ना आता बस झालं, मी सोडून देतो, पण ते राहत नाही. जे कार्य आपण केलं की समाजापुढे जे आपण करतोय किंवा जो समाज करतोय आपण त्याच्या पर्सेंटेज काहीतरी 5% तरी करावं. खूप मोठे आपल्यापेक्षा खूप मोठे करणार आहेत, काका वडील आहेत, बाकीची सगळी लोक आहेत, पण आपण काहीतरी थोडं करावं, समाजासाठी थोडं करावं. जेव्हा आपल्याला देव देतो, जेव्हा देव देतो, ओंजलीमध्ये देतो, तेव्हा ओंजली भरोसतोवर आपण ती घ्यायची असते, आणि ओंजली भरून जेव्हा खाली सांडते तेव्हा ती झोळी दुसऱ्याच्या हातात द्यायची असते आणि देवाकडून दुसरी झोळी मागायची असते. ह्याचं मी आहे. आणि मला माझ्या हनुमंताच्या कृपेने, माझ्या तिसाईच्या कृपेने मला जीवन जगण्याची संधी दिली, लोकांची सेवा करण्याची संधी दिली. ईश्वरचरणी अशीच प्रार्थना आहे की यापुढेही मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी. कुणी काहीही म्हणो, मी कधीच टीका करायला कुणाला टीकाच केली नाही, मी विरोधकांना कधी टीका केली नाही, मी कशावर कुणाला टीका केलेली नाही आणि ह्याच्या पुढेही करणार नाही. मला लोकांची जी साथ आहे, मग ती 5 लोकांची असली तरी चालेल, त्या 5 लोकांच्या जीवावर मला कार्य करण्याची संधी मिळावी हीच प्रार्थना करतो. धन्यवाद.